आता कुठे नाही मिस करू असं बोला काय हो, गाडीला तर मिस करू आम्ही नक्कीच. काय करायचं वृषाली विकायची गाडी. तर नमस्कार मित्रांनो, एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि हा ब्लॉग माझ्यासाठी खूपच इमोशनल असणार आहे, भावनिक असणार आहे. कारण की खूप प्रेमाने, खूप लाडाने, मेहनत करून, कष्टाने मी एक स्वतःची पहिली गाडी घेतलेली विकत. आणि ती गाडी आता मी सेल करतोय. अशी काय वाईट वेळ नाही आली आहे की काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून मी विकतोय. नवीन गाडी घ्यायचा विचार करतोय. नवीन म्हणजे सेकंड हँडच घेईल, बट चांगल्या कंडिशनमधली घेईल. जी माझी होंडा सिटी आहे ही गाडी, ती सेल करतोय मी. तर उद्या शेवटचं फिरून येऊ गाडीतून आणि त्याच्यानंतर ही गाडी आपल्याकडे नसेल. ही गाडी खूप आठवणी आहेत या गाडीत माझ्या, खूप आठवणी. माझी पहिली गाडी आहे आणि खूप लाडाने ठेवलेलं हिला काही झालेलं मला सहन नाही व्हायचं. थोडं काम असलं तरी मी करायचो, पण प्रॅक्टिकली विचार केला तर ते काय, ही गाडी मला फिनान्शियली अशी परवडली नाही आहे गाडी. कारण मी आवडीने घेतलेली, फर्स्ट टाइम ओनर होतो आपण पहिल्यांदाच गाडी घेतलेली. त्यामुळे एवढं नॉलेज नव्हतं की सेकंड हँड गाडी घेताना काय बघायचं असतं, काय करायचं असतं, कशी गाडी घ्यायची असते. तर तसं काही आयडिया नसल्यामुळे ही गाडी घेतली. पण ह्या होंडाच्या गाडीचं एकच सगळ्यात जास्त बेस्ट मला गोष्ट वाटली, ती म्हणजे हिचं इंजिन बिलकुलही त्रास देत नाही. इतकी वर्ष झाली आज गाडीला. 2008चा मॉडेल आहे हा आणि 2024 चालू आहे. 16-17 वर्ष झाली या गाडीला. पण या गाडीचे आजही एकूण एक पार्ट चालू आहेत. म्हणजे मिरर, हे जे फोल्डिंग मिरर आहेत हे पण चालू आहेत. पॉवर विंडोची बटणं चालू आहेत. AC अजून कंडिशनमध्ये कूलिंग करतं. होंडाच्या इंजिनिअरिंगला सलाम आहे. म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे गाडी बनवली. पण मुंबईमध्ये असल्यामुळे गाडी थोडी रस्टिंग होते आणि हिच्यावर खर्च करत राहणार थोडे. त्यापेक्षा ते पैसे मी सेव्ह करून एक दुसरी गाडी घेणं असा माझा विचार आहे. आता तर मी चाललोय कामावर. हिला आता व्यवस्थित एका ठिकाणी पार्क करतो, कारण उद्या सकाळी निघायचंय. मग नवीन गाडी येईल, जी पण येईल ती मग मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू. 2-3 गाड्यांचा विचार केलाय मी की ही घेऊया म्हणून. बट आपण काय एवढे पैसेवाले श्रीमंत माणसं नाही की अशी गेली नाही, अशी दुसरी आली आणि अशी तिसरी गेली नाही, अशी चौथी आली, असं आपल्याकडे नाही. तर मला नाही विकायची आहे. काल ओमकारने एक डायलॉग पूरा जुना जाएगा तभी तो नया आएगा. आता खूप साथ दिली या गाडीने. खूप म्हणजे हिची एवढी सवय आहे मला. चांगल्या आनंदाच्या वेळी पण हिने साथ दिली आहे आणि वाईट काळात पण हिने मला साथ दिली आहे. जेव्हा ओमकारच्या वडिलांचं टचवूड, आता ते चांगले आहेत, काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा खूप वाईट एमर्जन्सी आलेली आमच्यावरती, आम्ही दोघं कामावरून धावत घरी आलेलो आणि मित्र होते, सगळे मित्र इथे होते, त्यांनी पण खूप मदत केली. आणि मित्रांच्या गाड्या पण होत्या, असं नाही की मित्रांच्या गाड्या नव्हत्या. मित्रांच्या पर्सनल स्वतःच्या 4 व्हीलर होत्या, पण त्यांनी स्वतःची 4 व्हीलर न काढता त्यांना ओमकारच्या वडिलांना रिक्षात दिलं टाकून, आईला आणि बहिणीला. तिकडेच गेल्यानंतर आम्हाला ॲम्ब्युलन्स अवेलेबल होत नव्हती. तसंच धावत घरी जाऊन हिला काढलं. ओमकारच्या बाप्पांना हिच्यात आम्ही घेतला आणि तसेच आम्ही स्ट्रेट ज्या स्पीडने जाता येईल त्या स्पीडने हॉर्न मारत आम्ही हॉस्पिटलला नेलं होतं. आणि म्हणजे त्यावेळी पण गाडीने आपल्याला साथ दिली आहे, म्हणजे अशा वेळी पण. आणि मजा मस्ती तर तुम्ही बघितलं तर आम्ही इथं किती कुठे फिरायला गेलो. पोलादपूर पासून मालवणपर्यंत मी जाऊन आलो. शिर्डीला आम्ही फिरून आलो. फॅमिलीचाच विचार करून मी ही गाडी घेतलेली, मम्मीचाच विचार करून गाडी घेतली. कारण मम्मी माझी असं आता जास्त चालायला ती कंटाळा करते, थोडा वयानुसार त्रास होतो. तर त्यामुळे मी गाडी घेतलेली की कुठे जाता आलं तर मम्मीला पण सोबत नेता नाही. तर दरवेळी मग मम्मी नाही बोलते आणि आम्हीच जातो फिरायला. आपण काय स्वतःसाठी मजेसाठी गाडी कधीच घेतली नव्हती, फॅमिलीसाठीच गाडी. आता जी नवीन घेणार आहे ती पण फॅमिलीचाच विचार करून मी घेतोय.
सेविंग वगैरे पैसे जमा करा, हे करा ते करा, मला बिलकुल इंटरेस्ट नाही. जे आयुष्य दिलंय ते मला माझ्या पद्धतीने, माझ्या मस्तीने, मला सुखाने जगायचं आहे. मेल्यानंतर मला टेन्शन नको वर जाऊन की हे केलं असतं तर बरं झालं असतं, उगाच पैसा जमा केला, उगाच हे केला. आमच्या घरात प्रत्येक माणूस असा असेल, पुढचा विचार कोणी करत नाही. आम्ही जे आयुष्य आहे ते आत्ता जे दिलंय देवाने ते मजेने जगायचं, आपला सगळं चालतं. आणि त्याच उद्देशाने पप्पा आणि आम्ही सेकंड हँड गाडी बघायला गेलेलो. सँट्रो घेणार होतो आम्ही ॲक्च्युली हात साफ करण्यासाठी, कारण मी 2017लाच गाडी शिकलो होतो आणि त्याच्यानंतर काय स्कूटी घेतलेली, हात साफ करण्यासाठी गाडी बघत होतो. तर हात साफ करताना मी 2-3 ठिकाणी आम्ही फिरलो आणि एक सँट्रो आम्हाला भेटली. पण ती सँट्रो, त्या सँट्रोमध्ये पप्पांना बसताच आलं नाही, म्हणजे ती एवढी छोटी वाटत होती गाडी. आणि त्यामुळे पप्पा बोलले की हा 50,000 काय गाडी घेतोय, जर थोडे पैसे टाकून चांगली येणार असेल तर मी अर्धे देतो, तसं काहीतरी करूया. तर म्हणलं तुम्ही अर्धे द्यायची गरज नाही, आपल्याला लोन होईल जर घ्यायचीच असेल गाडी. तेव्हा आम्ही एका डीलरकडे गेलो, अनिल दादाकडे, आणि त्याने आम्हाला 2 होंडा सिटी होत्या. एक प्युअर पेट्रोल होती आणि एक होती ही होती पेट्रोल CNG. आणि हिच्यात मी आणि ओमकार, तेव्हा आम्ही दोघंच गेलेलो आधी. तर आम्ही दोघं आधी जाऊन बसलो आणि त्याने जेव्हा रेस दिली आणि पहिल्या घेरवर जेव्हा ती गाडी उचलली तेव्हाच बोललो की ही होंडा सिटी आहे आणि ही कंडिशन होंडा सिटी आहे, ही नाही, हिच्यासारखी गाडी नाही, ही आम्ही तेव्हाच घ्यायचं ठरवलेलं. आणि ही गाडी होंडा सिटी म्हणजे ही 2008 मध्ये ही लॅविश कार आहे, तेव्हाची ही टॉप मॉडेल आहे. आणि तेव्हा आणि होंडा सिटी म्हणजे क्लास आहे. होंडा सिटीमधून जेव्हा तुम्ही उतराल तर तुमच्याकडे बघणारी जी माणसं असतात त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. सो आता जाऊया, कामावर उशीर होतोय आणि मग उद्या बोलतो ह्या गाडीबद्दल व्यवस्थित, तुम्हाला सांगतो कसं काय. मित्रांनो तयार आहे लास्ट ट्रिपसाठी गाडीतून. आता आज आम्ही ठाण्याला, नेहमीच आहे आपलं. पाऊस भरपूर आहे, पावसाचं काय म्हणजे टेन्शन नाही. दरवर्षी आम्ही पावसासाठी रडतो, पण यावर्षी पाऊस आम्हाला मस्त मिळाला आहे आणि झाला आहे उशीर खरं तर. पण बघूया आता कसं काय तिकडे पोहोचतो. आणि ट्रॅफिक तर इकडेच खूप आहे टोल नाक्याला. जाता जाता जी काय मजा मस्ती आठवणी या गाडीच्या आहेत त्या आपण शेअर करूया. आणि ही आपली ह्या गाडीची होंडा सिटीमधली लास्ट ट्रिप असणार आहे, तर ती पण एन्जॉय करूया. मित्रांनो निघालेलो आहे आम्ही लोणावळ्यासाठी, आमची होंडा सिटीची फायनल ट्रिप. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळ्यात मोठा आयुष्यात त्रास कधी होतो तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा दुसऱ्यांची चुकी असते आणि त्याचे फळ तुम्हाला भोगावे लागतात. तर आता आम्हाला ट्रॅफिक काय लागेल ह्याचा अंदाज नाही, कारण गुरुवार आहे. ट्रॅफिक तर विकेंडला असतात, पण वीकडेला थोडं आता कसं पीक आवर असल्यामुळे ट्रॅफिक लागेल. आणि आम्ही आता जाणार आहे ऐरोली मार्गे. पाऊस तर काय, हा पावसाने जे खुश केलंय मजा आहे. पण आपली बोल पाऊस कमी झालेला आहे, लोणावळ्याचं माहित नाही, कारण बातम्या ज्या येत आहेत. सांग ना काहीतरी गाडीचं. काय सांगू, तू होता ना घ्यायला गेलेलो तेव्हा आपण, मग कशी घेतली आपण सांग ना. कशी घेतली म्हणजे काय, बसलो आवडली. हा ते मी सांगितलं की आम्ही बसलो आणि अनिलने जेव्हा गाडी चालवली
तेव्हाच आम्ही याच्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये बसलो होतो Santro. Santro. ती चालूच झाली ना आमच्या चालू सोबत. झाली नाही आणि बापाला बसताच येईना. हा, ते खूप एकदम कंजेस्टेड आणि ह्याच्यामध्ये बसतो आणि ते त्यांनी रेस दिली. आणि त्याने जेव्हा रेस दिली ना खाली सेम बोललो मी ते अनुभव सेमच येणार आहे आपला. आता तर तेव्हाच बोललो गॅस भरूया. की बोललो हीच पाहिजे आपल्याला हो आणि मग ऑन दी स्पॉट टोकन अमाऊंट देऊन बुक केली. कुठून सांगूशील तू डायरेक्ट फुटबॉलला? हा अशी पाहिजे मला. एक्सप्रेस वेची मी कधी मस्करी करत नाही. मोबाईल ठेवतो, गाडी चालवतो, काही शूट केलं तर ओमकार आता शूट करेल मध्ये मध्ये. आयटम लोक कुठे चाललो मित्रांनो आम्ही पोहोचलोय. काय खाय का हे दूर 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 आलाय सगळा. हा बाय ह्याच्यात साऊथ इंडियन मिळेल चांगलं कैलाशकडे. अरे हे पाहिजे ते खा. त्याला साऊथ घ्यायचं त्याने साऊथ घेऊन आपापलं घ्या आणि खा. मित्रांनो मला येते खूप झोप कारण सकाळी 6 वाजता उठून जर 9 वाजता निघायचं असेल रात्री 1:30 वाजता 2 वाजता आलो मी. येऊन झोपलो 6 वाजता उठलो कारण लवकर जायचं होतं आणि आता वाजलेत 12. अजून आम्ही फूड मॉलला आहे. अजून तर लोणावळा आता काय आहे ना लोणावळा म्हणजे लोणावळा तिकडे घाटात लोणावळा दाखवतो 30 किलोमीटर. मग त्याच्यानंतर वरती टायगर पॉईंटला जाणं वगैरे खूप लांब आहे. तर बघूया किती वाजता आहे. पाऊस बारीक झालेला परत वाढला. पाऊस मला असं वाटतं पाऊस काय थांबणारच नाही आज. आणि ज्या पद्धतीने आम्ही आलो तर आहे लोणावळा लेकपर्यंत आलोय आणि हा रस्ता पाण्याने भरतो. ज्या हिशोबाने मला माहिती आहे की जर जोरात पाऊस आला तर हा रस्ता पाण्याने भरतो. आणि मला वाटतं पुढे पोलिसांची नाकाबंदी वगैरे असेल. हे असे मादरचूत लोक फॅनचूत काय पाऊस नाही काय नाही यांच्यामुळे मग सगळ्यांना बंद करतात असे असतात म्हणून. परत बुशी डॅम पण वाहत असेल ना तर तो पण रस्ता पूर्ण पाण्याने येऊन जातो. हे उतारावर आहे हे सगळं बाई. जर जायला दिलं तर जायचं नाही दिलं तर नाही जायचं. रिटर्न घरी. त्याला काय प्रॉब्लेम नाही. पनवेलला जाऊ आपण. हा काय इच्छा होती राईडची ती झाली. आता पाऊस एवढा आहे असं आम्हाला माहित नव्हतं. गेल्या वेळी आम्ही रडत होतो पावसासाठी. यावेळी पाऊस बोलला की घ्या असं वाटतं मी गाडी चालवतोय. करतो ना बाय रिटर्न चलो चला. ये बात पोलिसांनी सांगितलेलं आहे वाटतं. काय बोलतो एव्हरीवन इज गोईंग. काय मला जायचं होतं पावसाळ्यात टायगर पॉइंट. ते काय नाही त्यांना पण हकलणार. सगळे रिटर्न घेत आहेत. चला आता हे काय माहिती का हे अर्धे तर इकडे असेच फिरायला आलेले आहेत. नाही भाई जोपर्यंत प्रत्यक्ष मला नाही हाकलं तोपर्यंत मी नाही. चालेल काका हा बोलतो जोपर्यंत मला नाही हाकलं तोपर्यंत मी रिटर्न जाणार नाही. मित्रांनो प्लॅन मध्ये चेंज आहे. लोणावळ्यामध्ये पोहोचलो. लोणावळ्याच्या पायथ्याशी पण आम्हाला जाऊ दिलं नाही त्यांनी.
ठेव ना जरा चांगला बोलतोय ना कळत नाही काय. हे बघ पोरं सगळी रिटर्न बघ बघ बघा 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 आमची पोरं नाही गेली. लेक बघायचं होतं यार. गेली 8-9 वर्ष आम्ही लोणावळ्याला येतो. ह्या वॅक्स म्युझियमच्या दारातून आम्ही नेहमी जातो पण आम्ही कधी आतमध्ये गेलो नाही निसर्गाने. पण आज तिकडे वरती ओव्हरफ्लो झाले आणि रिस्क नाही घ्यायची काही गरज नाही आहे. आपण काय हुल्लडबाजी करणारी पोरं नाही. दिला असतं जायला तर गेलो असतो सावकाश आलो असतो पण पावसाचा जोर त्यांनी नाही. आता वॅक्स म्युझियममध्ये टाइमपास करू जरा आणि कसं काय नाही तर मग मॅप्रोमध्ये राऊंड मारून येऊ किंवा मग तसं काहीतरी प्लॅन करून मग घरी जाऊ. चला आता बघूया वॅक्स म्युझियमला जाऊया. याच्यात जायचं का ओंकार मिरर मेज मध्ये? अरे हे पण काय तरी आयटम आहे इकडे. तू फोटो काढू शकतो त्याच्यासोबत पण टच नाही करायचा ना. अण्णा पण येते. महाराजांनी सुरुवात झालेली आहे. मेंटेन नाही ठेवलेत बरोबर. अण्णा आजार आहे ना. बापू पण आहे ना. शरद पवार हो बापू हो तसेच वाटतात. तर तुझी आई अण्णा उपोषणाला बसली ते अजून उठले नाहीत. एवढं खरं हो सोनीला म्हणून आहेत. मला असं वाटतं पूर्ण आधी डिटेल घेतात. त्याने तिकडे लिहिलंय बघ ना त्यांची इन्फॉर्मेशन दिली म्हणजे कोण आहे त्यांची. क्या बात आहे यार क्या बात आहे. एकदम रिअल. यशवंतराव चव्हाण असं थोडं शायनी झाल्यामुळे ते वाटतं पण हे एकदम टेक्स्चर एकदम असं रिअल वाटतंय. तुम्ही जे काय राजसाहेबांसोबत केलं ते बरोबर नाही करतात आम्हाला नाही पटलं त्यामुळे आम्ही राजसाहेबांसोबत आहोत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. त्याच्यानंतर बीडचे लोकप्रिय नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते खरं तर गोपीनाथ मुंडे साहेब आणि आपले फ्रीडम फायटर द वन अँड ओनली भगतसिंग. भगतसिंग पण असे खरं वाटतं स्क्रीन बाय यार. भीमाचा टडन 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 टडन. मोदीजी दाढी करने का टाइम नाही मोदीजी को. हे म्हणजे पुतळे म्हणजे नुसते पुतळे नाही त्यांची हाईट बॉडी छाती हे सर्व ना ते मोजून मापून नसतं म्हणजे ते ॲक्च्युअल असतं. बोल ना मानखुरचं काहीतरी सांग ना त्यांना की काहीतरी करा. बांगलादेशांचं मानखुरमध्ये खूप त्रास आहे आम्हाला. म्युझियममध्ये कारण ओव्हरफ्लो झाले धबधबे. इंदिरा गांधी तर आमच्या मम्मीची फेवरेट आहे बाबा. राजीव गांधी इंदिरा गांधी काय काय म्हणजे एकदम ओरिजिनल वाटतात. लिटरली ओरिजिनल. म्हणजे मी खरं सांगतो तुम्हाला जेवढी सावळी माणसं आहे ना माझ्यासारखी ती सगळी खरी वाटत आहेत आणि जेवढी गोरी आहेत ना ती सगळी नकली वाटत आहेत. बघा है ना ओंकार. सावळा हरी आहे आमचा ओंकार उकंडे सावळा हरी. काय हे पण रिअल वाटत. ओंकार बोलवत आहेत. वर जाऊ नका बोलतायत ना. वल्लभभाई पटेल. मी इंदिरा गांधी असं वाटतं गौरी बसवली. ओंकार गौरी बसवली गणपतीत. बघ ना राजीव गांधी हा पण माणूस आज असताना तर देश अजून पुढे गेला असता. हो बाजूला हो काय हसताय बघून आमच्याकडे. बाजूला तिकडे सुभाषचंद्र बोस. मी समजली तर खरा उभ्या दोन नाही काहीतरी क्रिएटिव्ह फोटो काढते. अयो राणा वन थिंग तुमको खड़ा रहेगा ऐसा कंटाला नाही आता क्या. सोनू सूद खरंच एवढा गोड आहे. हे लोक म्हणजे सगळं बनवतात का त्यांचं. आपलं नसेल बनवतो पॅन्ट घातलं एवढं कशाला ते थोडी बघायचं तुम्हाला. अरे भाई पण बॅट का ग्रिप निकाल के. घड्याळ कोणी घालून गेलंय का. घातलं असेल कोणती. अरे ह्याची वाट लागली त्या पुतळ्याची.
हरिहरन. अरे पण यांना खरंच घड्याळ कोणतरी घालून गेलंय. लता दीदी थोडी अशा घड्याळ घालायच्या यार. ऑस्कर पण मेनाचे बनवलेत का? अरे तिकडे पण अरे केवढे आहेत भाई. भरपूर दोष उगत घेतले. जॅकलिन नाही कायच्या काय. जॅकलिन काय अशी आहे. जॅकलिन थोडी हॅकलिन झाली. एवढे अरे बॉस 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 तुमचे बॉस आहे सिद्धा. बॉस क्या बोलते हैं, बहुत अच्छा लगता है आपके साथ काम करके. आमचा बॉस. सोनाक्षी अशी दिसते का खरी? बोला बोला काहीतरी. चला हाय हाय काहीतरी बोला. मायकल जॅक्सन फ्रॉम लल्लूबाई. मायकल जॅक्सन फ्रॉम लल्लूबाई. ओमकार पप्पा गन्नम स्टार. एम.एफ. हुसैन आहे ना घोड्यांच्या पेंटिंग साठीच फेमस आहे. करोडोला त्यांच्या पेंटिंग जातात घोड्याच्या. म्हणून मजनूबाई त्यांचे 7 हॉर्स त्यांनी जेवढ्या पेंटिंग केल्या त्या घोड्याच्याच केल्यात. एम.एफ. हुसैन गुगलला सर्च करशील ना त्यांचे ते फेमस आहेत घोड्यांच्या पेंटिंग साठी. हे काय आहे? हा कोणता मेनाचा पुतळा? अरे ये बाबा ये काय होतंय तुला? थांब जरा बाबा थांब. नाही जात लोणावळ्याला, घरी तरी जाऊ दे. अरे आमच्या आयुष्यात कायच नवीन होत नाही रे. आम्ही फिरून फिरून तिकडेच येतो. नियती आम्हाला तिथेच आणते फिरून फिरून. हवा माझा ना. ओंकार मी माणसं म्हातारी होताना बघितलेत रे, पण मी छत्री म्हातारी होताना पहिले छत्री पण म्हातारी होती रे. लटकली रे ती सगळी. तिची टाईटनेस गेला तिचा सगळा. सुरकुते आले. सुरकुटे आल्यात तिला. तर मित्रांनो काय नाही, शेवटची ट्रिप काय अशी मजा आली नाही. म्हणजे गाडीची शेवटची ट्रिप, कारण पावसाने अक्षरशः वाट लावून टाकले. पाऊस बिलकुलही लोणावळ्यामध्ये थांबलेला नाही आहे आणि हाय अलर्टवर लोणावळ्याला टाकले आणि लोणावळ्याची शाळा वगैरे सर्व बंद केल्यात. वरती पण बुशिडे आमच्या इथे ओव्हरफ्लो झाल्यामुळे खालूनच सगळ्यांना रिटर्न पाठवले. तर आम्ही आता मॅप्रोमध्ये गेलो, खाल्लं पिल्लं जरासं. आता हे लोक चिक्की घेतील. हा नकली मगनलाल आहे, ओरिजिनल मगनलाल आपल्या लोणावळ्याला रेल्वे स्टेशनच्या इथे. घेऊन आता कुठे थांबायचं ना, आता सरळ नाही. हा ओमकारला तो काय तो बघायचा, तो आयशा काहीतरी आहे तिकडे. रोल्स रॉयल आहे, हॉरर काहीतरी भुताटकीवाली जागा. तिकडे गेलो तर ते पण बाहेरून बघितलं तर, कारण पावसाचा जोर बिलकुल कमी होत नाही. तर बघून घ्या मला शेवटचं या गाडीमध्ये, नंतर आपण दुसऱ्या गाडीत येतो. प्लस आता आपण जाता जाता पनवेलला जाणार आहोत मावशीकडे आपल्या. तिकडे आपली एक नवीन वस्तू तयार होते आपली, म्हणजे दादाची. तर ती पण बघूया, तिचं काम केवढं झाले कसं झाले काय त्यांना पण दाखवायचं त्याला. चलो काय आता काय गाडी चालवतो. लोकांनी उगीच हे केलं बवाल केला असेल तर हा बरं झालं बंद केलं. ते फालतूगिरी नको उगाच. हा त्यांनी प्लॅस्टिक टाकून ठेवलंय गाडीवरती व गोल्डन कलरची रोल्स रॉयल आहे. बरं झालं बंद केलंय. ते पत्रा मारलाय. कोणाची तरी प्रॉपर्टी असायची बिचारायची. मित्रांनो हा आयशा विला, याची एक काहीतरी फालतू स्टोरी, खरं खोटं माहीत नाही, पण नको ती स्टोरी आयशा विलाची बनवली आहे लोकांनी की इकडे भूत दिसतं छोट्या मुलीचं त्या रोल्स रॉयल्समध्ये. काय याची स्टोरी? राहत होती काहीतरी जाळून टाकलं. जायलेलं तर घर वाटत नाही रे ओंकार. आता कधी असं त्याच्यानंतर पत्रा बित्रा लावल्या म्हणजे त्या आजूबाजूच्या लोकांनी दखल घेतली असेल की याला हाती हे ब्लॉगर वगैरे येऊन काहीतरी हाती करतात. हा त्यांना त्रास होणार ऑब्विसली. आणि जागेचा भाव जाणार, प्राईम लोकेशनच्या जागेचा भाव जाईल. कोणाचं ते पण डोकं असेल की बाबा ही जागा विकत घ्यायची आहे, तर अशी काहीतरी खोटी स्टोरी बनवूया आणि मग त्या जागेचा भाव पडला की मग ती घेऊया. तुला आज जायचं होतं काय? त्या आयशा विलाची स्टोरी जरा लोक टाकतात की बाबा असं आहे. पाणी तिला फुटबॉलला बॉटल दिली, तिने कुठे ठेवले तिला लक्षात नाही. बोलते
2 नवीन स्पॉट आम्ही बघितले. एक आयशा विला हॉरर जे काय हो, तर सांगतात काय ते, आणि एक आपला वॅक्स म्युझियम. तर आयशा विलाचं तर काय म्हणजे बरं झालं त्यांनी पत्रे वगैरे मारून ठेवलेत, कारण उगाच हे नको ते आपले रोड साईड ब्लॉगर येतात आणि इकडे भूत आहे, इकडे हे आहे ते आहे ते व्ह्यूज साठी काही बोलून जातात, आणि उगाच इकडे प्राईम लोकेशन आहे, कोणाची तरी प्रॉपर्टी असेल ती कोणाला घ्यायची असेल विकत, तर ही स्टोरी बनवून प्रॉपर्टीचा भाव कमी होऊ शकतो. ते जरा मॅच्युरिटी असेल तर असं नाही करणार. म्हणजे बरं झालं त्यांनी पत्र. रोल्स रॉयल तर आहे गोल्डन कलरची. आता ती स्टोरी खरी खोटी ते काय आपल्याला माहित नाही. आपण आता जाऊया मुंबईला. चला आता कुठे नाही मिस करू असं बोला पाहिजे. गाडीला तर मिस करू आमच्या. काय करायचं वृषाली, विकायची गाडी? 2 वेळा काढतील मला. मित्रांनो पोहोचलेलो आहोत आपण मानपूरला, आणि मावशीकडे गेलेलो, तिकडे मजा केली. आता काय गाडी गेली ना, त्यामुळे यांना पिकअप ड्रॉपची सवय आहे ना, आता यांना उबेरने सोडावं लागतंय. आता आली उबेर आली की बसवूया आणि जाऊया.